काव्या मी 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 इथे काय करते? अगं तेच विचारतोय आम्ही. एवढ्या रात्रीची इथे काय धडपडतेस? मी तर झोपेत होते. मी बेडरूम मध्ये होते. आणि तुम्ही इथे सगळे कसे काय? म्हणजे तू झोपेत चालत आलीस की काय? हो मामा, कदाचित मी झोपेतच चालत असेल. हो, मग एवढा वेळ आम्ही सगळे विचारतोय तर तू झोपलेलीच होतीस का काय? आत्या, मला असं वाटतंय की काव्या अजूनही झोपेतच आहे. जरा तिच्या चेहऱ्यावर पाणी मारते, थांब. मार मार. उडाली माझी झोप. मला जाग आली. कळलं ना? बघ आई, मी म्हंटल ना, ती झोपेत अशी चालत आली असेल बाहेर, नाही तर नाही येत ती. हो ना ग काव्या? हो आई. अगं पण तुझ्या आवाजाने आमची झोपमोड झाली. पण आता कळलं ना, घरात चोर शिरला नाही येते. हा, चला सगळे निवांतपणे झोपूया आता. चला. काव्या, हे बघ, हे असं झोपेत वगैरे चालत जाऊ नकोस बाळा. शांतपणे झोप. झोप. हो आई. चला चला झोपूयात आपण. चला. शांत झोप. काव्या, झोपेत चालत असताना कोणी फोन घेऊन येतं का? झोपलेल्या माणसाला उठवता येतं, जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जाग करता येत नाही. काव्या, जा झोप जा. खूप रात्र झाली. गेडी, काय चाललंय तुझं इकडे? तुला तीच गोष्ट किती वेळा सांगायची रे? हा, एवढं रात्री कोणी बघितलं तर? बॉस, पण हे काय प्रकरण आहे? खेडी यार, आत्याचा खूप विश्वास आहे काव्यावर. तिने तो मोडायला नाही पाहिजे. म्हणजे काव्या झोपेत चालत नव्हती? तू काय करतोस इथे? घरी जा, जा पटकन घरी. मी बॉस, जा. हो, निघतोय, चाललो. काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं तुझ्या खोलीत कोणी नाहीये ना? मी माझ्या रूम मध्ये मी झोपलो होतो. मी काय काय झालं काय? अरे कोणीतरी घरात शिरलंय. तू कोणाला शिरताना पाहिलं नाहीस ना? नाही, पण माझ्या बेडरूम मध्ये कसं कोणी येईल? हे काय विंडो बंद आहेत, दार तर बंदच होतं ना. मग इथे का कोणी येईल? इथे कशासाठी येईल? नाही नाही कौशिकी, मला वाटतं तू गेला असणार. निघूया आपण, जाऊ बाहेर बघू. हे काय असं चोरासारखं लपवून का ठेवलं होतंस तू? काय हे पार्सल आहे. पार्सल? माझं आहे. निशीसाठी घेतलंय मी. निशीसाठी ब्युटी प्रोडक्ट्स घेतले होते. एकदा बघतेस का ताई तू? हे निशीसाठी मागवलंय मी. मी तुला दाखवतो. मी निशीसाठीच घेतलं. इट्स ओके, इट्स ओके. निशितासाठी घेतलेत ना, गिफ्ट आहे ना तिचं. मग तिलाच ओपन करू दे. फक्त प्लीज युवराज सावध राहा. रूम मध्ये कोणीही आलं तर सगळ्यात आधी आम्हाला कळवायचं. लगेच. हो.
लक्ष ठेव. सॉरी तुझी झोप डिस्टर्ब केली. नाही नाही, हो हो, नाही काय प्रॉब्लेम नाही. दया काका चला. लक्ष ठेव रे. हो हो आणि काय वाटलंच तर सांग तसं. हो. अरे लाईट कस काय गेली? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा केडी. तू हे सगळं केलंयस? मी नाही, आम्ही सगळ्यांनी. फैमिली नहीं बोल के हमें पराया कर दिया ना. मला सांगा, अम्मी जेव्हा मला मुलांचे लग्नासाठी फोटो पाठवते ते फोटो मी सगळ्यात आधी कोणाला दाखवते? तुम्हाला. का? कारण मी सच्चे मन से तुम्हाला भाई मानते आणि तुम्ही म्हणता फॅमिलीच नाही. मग काय, पैशांची जेव्हा गरज असते तेव्हा नकळतपणे घरी पैसे पाठवतो. एखाद्या मोठ्या भावासारखा पाठीशी उभा राहतो आणि काय म्हणतोस कुटुंब नाहीये म्हणून. अरे केदार, माझ्यापेक्षा मोठ्या हुद्द्यावर आहे तू. अरे पण अनुभवाच्या गोष्टी ऐकायच्या असल्या, काही सल्ले घ्यायचे झाले तर कुटुंबातल्या वरिष्ठ सदस्याप्रमाणे सल्ले देतोच ना मी तुला. हा? केडी सर. हा, फातिमा तुमच्यासाठी बहीण, कत्री भाऊ, मी ब्रो. हा, आणि हे सिनियर आहेत म्हणून काका. मग बॉस कोण? अरे रक्ताचं नातं म्हणजेच कुटुंब असं काही नाहीये ना. आपण जेव्हा मिशनला जातो त्यावेळेस एकमेकांची काळजी घेतोच की, हो ना. आपण एकमेकांची काळजी घेत असतो, एकमेकांना जपत असतो, मग ह्या नात्याला नाव द्यायलाच पाहिजे असं काही नाहीये. और वैसे भी सबसे बड़ा रिश्ता खून का नहीं सुकून का होता है. अरे अरे मतलब दोस्ती का रिश्ता. हाँ